तर पहा आपला प्रश्न आहे, अंगावर अगदी अलंकार नसलेली स्त्री या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द आपल्याला ओळखायचा आहे. मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि परीक्षा कोणतीही जरी असली ना तर त्यामध्ये आपल्याला शब्दसमूह, वाक्प्रचार हे खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत. लक्षात ठेवा, अंगावरती अलंकार नसलेली स्त्री, तर त्याला काय म्हटलं जातं? पर्याय क्रमांक 1 तर लंकेची पार्वती त्याला म्हटलं जातं. लक्षात ठेवा, यामध्ये स्पष्टीकरणामध्ये आपण काय काय घेऊ शकतो लक्षात ठेवा. महत्त्वाचा हा प्रश्न आहे मित्रांनो, खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. तर पहा, लंकेची पार्वती म्हणजे अंगावरती अलंकार नसलेली स्त्री. भिकारीण म्हणजे काय? तर भीक मागणारी स्त्री. या ठिकाणी गरीब म्हणजे काय? तर पैसा नसलेली किंवा कमी पैसा असलेली व्यक्ती. आणि मंदोदरी म्हणजे काय? तर मय दानवाची कन्या किंवा रावणाची पत्नी. या ठिकाणी आपण प्रत्येक ऑप्शनचं स्पष्टीकरण देखील घेतलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1. यानंतरचा प्रश्न आहे, जर अभ्यास केला तर पास व्हाल या वाक्याचा प्रकार खालीलपैकी कोणता आहे? पहा, जर अभ्यास केला तर पास व्हाल या वाक्याचा प्रकार कोणता आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर संकेत बोधक की वाक्याचा प्रकार आहे. लक्षात ठेवा, दिलेल्या वाक्यामध्ये तर हे उभयान्वयी अव्यय वापरून वाक्य जोडण्यात आलेलं आहे आणि वाक्यातील क्रियापदावरून संकेताचा बोध होतो, म्हणून हे जे आहे हे संकेत बोधक वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मध्यरात्री भुंकणाऱ्या कुत्र्याचा आवाज ऐकू येत होता. अधोरेखित शब्दाचा विशेषणाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. या ठिकाणी भुंकणाऱ्या हा जो शब्द आहे हा या ठिकाणी अधोरेखित केलेला आहे, त्यामुळे आपल्याला या विशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर धातू साधित विशेषण आहे. लक्षात ठेवा, भुंकणाऱ्या हे यामध्ये दिलेलं जे वाक्य आहे यामध्ये भुंकणाऱ्या हे कुत्रा नामाचे विशेषण आहे व भुंक या धातूपासून ते तयार झालेलं आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सागर तळाची खोली मोजण्याचे परिमाण खालीलपैकी कोणते आहे? पहा, सागर तळाची खोली मोजण्याचं परिमाण. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 तर फॅदम हे जे आहे हे सागर तळाची म्हणजे जो सागर आहे, समुद्र आहे, त्याची खोली मोजण्याचं काम जे आहे हे कोणत्या एककाने केलं जातं किंवा त्याचं जे परिमाण आहे ते कोणतं आहे? तर ते आहे फॅदम. लक्षात ठेवा, मीटर आणि फूट हे जे आहे लांबी आणि अंतर मोजण्याचं एकक आहे. रिश्टर स्केल काय असतं? भूकंपाची तीव्रता मोजण्याचं एकक. आणि फॅदम काय असतं? तर सागर तळाची खोली मोजण्याचं एकक. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, इसवी सन 1921 साली दक्षिणामूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशुशाळा खालीलपैकी कोणी सुरू केली होती? मित्रांनो, आपल्याला यावरती 2 प्रश्न विचारण्यात आलेले होते. यामध्ये सर्वात पहिला प्रश्न विचारला होता की दक्षिणामूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशुशाळा कोणत्या वर्षी सुरू केली? तर ती केली पहा 1921 या वर्षी. या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय तर कोणी केली? तर ती केली होती गिजूबाई बधेका यांनी. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात ठेवा, अनुताई वाघ हे जे आहेत कोसबाड प्रकल्पाशी संबंधित व्यक्ती आहेत. रमाबाई रानडे हे सेवा सदन या संस्थेशी संबंधित आहेत आणि गिजूबाई बधेका या ज्या आहेत ह्या बालमंदिर कोणतं शिशुशाळा या नावाचं सुरू केलं होतं 1921 मध्ये, त्याशी संबंधित आहेत. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, साध्य घटनेस प्रवृत्त करणाऱ्या विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लावणाऱ्या वर्तनासाठी उत्साह टिकून धरणाऱ्या शक्तींचे मिश्रण म्हणजे डॅश होय. या ठिकाणी आपल्याला एक मित्रांनो व्याख्या दिलेली आहे. तर व्याख्या कशाची आहे आपल्याला सांगायचं आहे. पहा, परत एक वेळा व्याख्या आहे का? साध्य घटनेस प्रवृत्त करणाऱ्या विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लावणाऱ्या वर्तनासाठी उत्साह टिकवून धरणाऱ्या शक्तीचं मिश्रण म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? तर त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 3 प्रेरणा. प्रेरणा म्हणजे आपण इंग्रजीमध्ये एक शब्द वापरू शकतो पहा, त्याला मोटिवेशन. लक्षात ठेवा, प्रेरणा म्हणजेच मोटिवेशन. यामध्ये धारणा हा जो शब्द आहे, धारणा म्हणजे काय? तर ज्ञानेंद्रियांमार्फत ग्रहण केलेला अनुभव जपून ठेवणे म्हणजे धारणा होय. प्रेरणा म्हणजे काय? तर वर्तनाला दिशा देणारे किंवा वर्तनासाठी प्रवृत्त करणारे, एखाद्या गोष्टीला प्रवृत्त करण्यासाठी देणारे त्याला प्रेरणा म्हणतात. आणि बुद्धिमत्ता काय? तर बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची जी क्षमता असते तिला बुद्धिमत्ता असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना डॅश अव्यय असं म्हटलं जातं. मराठी व्याकरणामधील खूप महत्वाचा प्रश्न आहे हा, कारण भरपूर परीक्षेत देखील हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्याला काय म्हणतात?
तर त्याला मित्रांनो केवल प्रयोगी अव्यय असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 3 पहा, केवल प्रयोगी अव्यय याची व्याख्या लक्षात ठेवा. आपल्या मनातील भावना दाटून आल्यावर तोंडाने अचानकपणे जे उद्गार बाहेर पडतात त्यांना केवल प्रयोगी अव्यय किंवा उद्गारवाची शब्द असे म्हटलं जातं. आणि केवल प्रयोगी अव्यय हे जे आहेत हे भावना प्रधान असतात. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, भारतीय राज्यघटनेनुसार मतदारांना दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा समावेश खालील पर्यायापैकी कशामध्ये होईल? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. यावरती हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता आणि TCS पॅटर्न मध्ये हा प्रश्न आपल्याला आतापर्यंत 2 वेळा विचारण्यात आलेला आहे. पहा, भारतीय राज्यघटनेनुसार मतदारांना दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा जो समावेश आहे तो खालीलपैकी कशामध्ये आहे किंवा कोणत्या अधिकारामध्ये येतो? तर तो येतो घटनात्मक अधिकारामध्ये. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर खालीलपैकी कोणत्या प्रकारे केले जाते किंवा तो प्रकार कोणता आहे की ज्या प्रकारे ते होत असतं? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर प्रकाश संश्लेषणाद्वारे प्रकाश ऊर्जेचं रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर होत असतं. ऑप्शन 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालील जोड्यांमधून योग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे. या ठिकाणी मूकनायक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, पुण्यप्रभाव प्रल्हाद केशव अत्रे, उद्याचा संसार विश्राम बेडेकर आणि शाकुंतल राम गणेश गडकरी यापैकी आपल्याला योग्य जोडी ओळखायची आहे. आणि योग्य जोडी आहे ती ऑप्शन क्रमांक 1. तर मूकनायक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर ही योग्य जोडी असणार आहे. लक्षात ठेवा, मूकनायक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, पुण्यप्रभाव दीनानाथ मंगेशकर, उद्याचा संसार चंद्रकांत काकोडकर, शाकुंतल हे कालिदास हे जे आहेत हे त्यांचे महत्त्वाचे लेखन आहेत. लक्षात ठेवा, यामध्ये मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे? पुण्यप्रभाव कोणाचा आहे? दीनानाथ मंगेशकर. उद्याचा संसार कोणाचा आहे? चंद्रकांत काकोडकर. आणि शाकुंतल हे कालिदासांचा आहे. म्हणजे ह्या 3 जोड्या चुकीच्या आहेत. योग्य जोडी आपली पर्याय क्रमांक 1 उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. पहा, चिरंतन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? चिरंतर असा शब्द आहे. पहा मित्रांनो, मिस्टेक झाली, चिरंतन आले, चिरंतर असा शब्द आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल? चिरंतर. त्याचा विरुद्धार्थी शब्द होतो पहा क्षणभंगूर. लक्षात ठेवा, हा प्रश्न 3 वेळा आतापर्यंत विचारण्यात आला आहे आणि 3 वेळा हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता आणि आपल्याला TET मध्ये सुद्धा 1 वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. चिरंतर विरुद्धार्थी शब्द क्षणभंगूर, चिकार विरुद्धार्थी थोडे, चिरकाल अल्पकाल, चिरायू अल्पायू. आणि अशाच पद्धतीचे आपल्याला 300 पेक्षा जास्त जर विरुद्धार्थी शब्द पाहिजे असतील तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला पाहू शकता. यानंतरचा प्रश्न आहे, वाऱ्याहून चंचल मन असते. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची आहे. या ठिकाणी वाऱ्याहून हा शब्द जो आहे तो अधोरेखित केलेला आहे आणि त्याची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर पंचमी विभक्तीमध्ये येतो. लक्षात ठेवा, विभक्ती म्हणजे काय? तर नाम सर्वनाम यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी येणारे जे संबंध असतात आणि ते संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना विभक्ती असे म्हटले जाते. या दिलेल्या वाक्यामध्ये वाऱ्याहून या शब्दाला पंचमी विभक्तीचा हून हा प्रत्यय लागलेला आहे. पहा, वाऱ्याहून, हून जो आहे हा पंचमी विभक्तीचा प्रत्यय आहे. कोणता? हून. आणि पंचमीचे प्रत्यय कोणते कोणते आहेत? ऊन आणि हून हे पंचमीचे प्रत्यय आहेत. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सेतुबंध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे? पहा, सेतुबंध हा ग्रंथ. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. तर प्रवरसेन जे आहेत यांनी लिहिलेला आहे सेतुबंध. यामध्ये 3 अजून महत्वाचे आहेत. सेतुबंध, प्रवरसेन, भीष्माचार्य यांनी पंचवार्तिक आणि मुकुंदराज यांनी विवेक सिंधू. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मानवी शरीरातील रासायनिक संदेशवाहक म्हणून ओळखला जाणारा घटक खालीलपैकी कोणता आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला सामान्य विज्ञानमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर मानवी शरीरातील रासायनिक संदेशवाहक म्हणून कोणता घटक ओळखला जातो? तर त्या घटकाला संप्रेरक असं म्हटले जाते. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाप्रसंगी श्री राजा शिव छत्रपती अशी अक्षरे कोरलेले कोणते नाणे पाडण्यात आले होते? या ठिकाणी तांब्याची शिवराई, सोन्याची शिवराई, सोन्याची मोहर आणि तांब्याची मोहर यापैकी आपल्याला एक उत्तर महत्वाचं आहे आणि ते द्यायचं आहे. मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला स्टेट बोर्डच्या पुस्तकातील विचारण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ज्यावेळी झाला त्यावेळी श्री राजा शिव छत्रपती ही अक्षरे कोरलेली कोणती नाणी पाडण्यात आली होती? तर तांब्याची शिवराई हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात ठेवा, तांब्याची शिवराई. यामध्ये राज्याभिषेकाच्या वेळी राजा शिवछत्रपती श्री राजा शिवछत्रपती ही अक्षरे कोरलेली सोन्याची होन आणि तांब्याची शिवराई ही दोन नाणी काढण्यात आलेली होती. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, ब्रिटिश साम्राज्यातील भारतीयांना स्वराज्य मिळावे या मागणीसाठी महाराष्ट्रात होम रूल चळवळ कोणी सुरू केली होती? होम रूल चळवळ मित्रांनो, यावरती आपल्याला MPSC मध्ये सुद्धा खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, त्यामुळे हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट आहे. स्टेट बोर्डच्या पुस्तकांमध्ये या प्रश्नाचा उल्लेख खूप वेळा करण्यात आलेला आहे. तर होम रूल चळवळ ही जी आहे ही सुरू केली होती बाळ गंगाधर टिळक यांनी. पर्याय क्रमांक 3 पहा, होम रूल चळवळ बाळ गंगाधर टिळक यांनी केली. स्त्री शिक्षणासाठीचं जे कार्य आहे हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं. अस्पृश्यांसाठी जे कार्य केलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. आणि ही जी होम रूल चळवळ आहे ही कशासाठी सुरू केली होती? तर ब्रिटिश साम्राज्यातील भारतीयांना स्वराज्य मिळावं या मागणीसाठी आपल्या राज्यामध्ये होम रूल चळवळ जी आहे ती सुरू केली होती. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, जेव्हा त्यांनी परीक्षा दिली तेव्हा तो पास झाला या वाक्यातील गौण वाक्य ओळखायचं आहे. पहा, या ठिकाणी आपल्याला 2 वाक्य दिलेलं आहे सरळ सरळ, त्यामधील गौण वाक्य कोणतं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर जेव्हा त्याने परीक्षा दिली हे जे वाक्य आहे हे गौण वाक्यामध्ये येतं. यामध्ये दिलेले वाक्य जे आहे हे संकेतबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेलं आहे. जेव्हा परीक्षा म्हणजे जेव्हा त्याने परीक्षा दिली हे गौण वाक्य आहे, तेव्हा तो पास झाला हे प्रधान वाक्य आहे. आणि प्रधान वाक्याला प्रश्न केल्यास गौण वाक्य मिळतं, म्हणजे तो केव्हा पास झाला? जेव्हा त्याने परीक्षा दिली. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड डॅश होय? पहा, प्रश्न मित्रांनो हा देखील महत्त्वाचा आहे. हा आपल्याला मानसशास्त्रावरती विचारण्यात आलेला प्रश्न आहे. कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली जी धडपड आहे त्या धडपडीला अवधान असे म्हटले जाते. पर्याय क्रमांक 3. तर अवधान म्हणजे काय? व्याख्या पहा, कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान होय. विस्मरण म्हणजे काय? तर विस्मरण म्हणजे ग्रहण केलेल्या अनुभवाचे स्मरण न होणे म्हणजेच विस्मरण होय. आणि स्मरण म्हणजे काय? तर गतानुभवाचे पुनर्जीवन म्हणजेच स्मरण होय. कल्पना म्हणजे काय? तर वास्तवातील प्रतिमांची जुळवाजुळव करून नवीन रचना तयार करणे म्हणजे कल्पना होय. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, विकास अवस्थेतील वयोगट 6 ते 12 वर्ष या कालावधीला काय म्हटले जाते? किंवा मित्रांनो हा प्रश्न महत्त्वाचा आहे कारण हा विज्ञानावर आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर किशोरावस्था अशाला म्हटलं जातं. शैशवावस्था म्हणजे काय असतं? 1 महिना ते 2 वर्ष. बाल्यावस्था कधी असते? 2 वर्ष ते 6 वर्ष. किशोरावस्था कधी असते? 6 वर्ष ते 12 वर्ष. आणि पौगंडावस्था 12 वर्ष ते 14 वर्ष. लक्षात ठेवा, हे 4 जे दिलेले आहेत आपल्याला अवस्था त्या खूप महत्त्वाच्या आहेत. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडविल्या जातात असे डॅश यांचे मत होते. या ठिकाणी आपल्याला कोणाचं मत आहे हे विचारलेलं आहे. पहा, मत कशा पद्धतीचं आहे? व्यक्ती व तिच्या सभोवतालचं जे वातावरण आहे यांच्यातील आंतरक्रियातून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे ज्या समस्या सोडवल्या जातात असं त्यांचं मत होतं. तर ते कोण आहेत? कोहलर हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. तर पहा, आपला प्रश्न आहे, माणूस सुरुवातीच्या म्हणजेच प्राचीन काळात बोरुने लिहिण्यासाठी कोणत्या झाडाच्या सालीचा उपयोग करत असे? मित्रांनो हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. 2 वेळा आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे. प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4. तर पपाय रसाची झाड जे आहे त्याची जी साल आहे त्या सालीचा उपयोग माणूस जो आहे हा प्राचीन काळामध्ये बोरुने लिहिण्यासाठी वापरत होता. लक्षात ठेवा, सुरुवातीला माणूस जो आहे तो कच्च्या विटा, पपाय रस झाडाची साल, ताडपत्रे आणि भुर्जपत्रे यावरती बोरुने लिहित होता. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, जेव्हा आयोडीनला हवेत तापवले जाते तेव्हा त्याचे डॅश होते. पहा, हा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे. जे आयोडीन आहे ज्यावेळी त्याला हवेमध्ये तापवलं जातं त्यावेळी त्याचे काय होते, तर त्याला ती एक व्याख्या आहे. पहा, त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 2 तर संप्लवन असं त्याला म्हटलं जातं. लक्षात ठेवा, संप्लवन म्हणजेच काय तर इंग्रजीमध्ये त्याला सब्लिमेशन म्हणतो. तर सब्लिमेशन म्हणजे काय, जेव्हा स्थायू पदार्थांचे थेट वायू रूपात रूपांतरण होते तेव्हा त्या प्रक्रियेला संप्लवन असं म्हटलं जातं. यामध्ये उदाहरण घ्यायची झालं तर पहा, अमोनियम क्लोराईड, आयोडीन आणि कापूर ही जी उदाहरणं आहेत यांना हवेत ज्यावेळी तापवलं जातं त्यावेळी त्यांचं संप्लवन होत असतं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पश्चिम किनारपट्टी मैदानाच्या मध्यवर्ती भागाला काय म्हणून ओळखले जाते. पहा, कोणता पश्चिम किनारपट्टीच्या मैदानाचा मध्यवर्ती भाग, त्या भागाला काय म्हणून ओळखले जाते. तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर कन्नड मैदान त्याला म्हणून ओळखतात. पहा, किनारपट्टी मैदान हा समुद्र किनारा, पर्वतरांगा व पठार यांच्या दरम्यान एक कमी उंचीचा सपाट भूप्रदेश असतो. हे जे मैदान आहेत हे समुद्र पातळीपासून अधिक उंच भूरूपात समाविष्ट होईपर्यंतच्या उंचीचे असतात आणि पश्चिम किनारपट्टी मैदानाच्या मध्यवर्ती भागाला कन्नडचे मैदान म्हणून ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या भाषेची देवनागरी लिपी नाही. पहा, देवनागरी लिपी खालीलपैकी कोणत्या भाषेला नाही. यामध्ये संस्कृत, मराठी, इंग्रजी आणि हिंदी यापैकी अशी कोणती भाषा आहे की त्या भाषेला देवनागरी लिपी देत नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 तर इंग्रजी जी भाषा आहे तिला देवनागरी लिपी येत नाही. लक्षात ठेवा, देवनागरी असणाऱ्या महत्त्वाच्या ज्या काही भाषा आहेत त्या मराठी, संस्कृत, हिंदी, कोकणी, नेपाळी, सिंधी, संथाली, गुजराती आणि बंगाली ह्या ज्या भाषा आहेत पहा, ह्या सर्वच्या सर्व भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहिल्या जातात आणि देवनागरी या लिपीलाच बाळबोध लिपी म्हणून ओळखलं जातं. आणि यामध्ये पहा, इंग्रजी ही जी भाषा आहे ही देवनागरी लिपीमध्ये लिहिली जात नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महर्षी व्यास यांनी महाभारत हा ग्रंथ लिहिला. यामधील महाभारत या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा मराठी व्याकरणावरती आपल्याला 3 ते 4 परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. जशाच तसा प्रश्न विचारण्यात आला होता. महर्षी व्यास यांनी महाभारत हा ग्रंथ लिहिला आणि या वाक्यामधील महाभारत हा जो शब्द आहे या शब्दाची जात कोणती आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 तर हे महाभारत जे आहे हे एक विशेष नाम या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. लक्षात ठेवा, महाभारत हे विशेष नाम असून हे एका पुस्तकाचे नाव आहे, म्हणजेच ते विशेष नाम आहे आणि त्यामधून एका विशिष्ट जातीचा बोध होतो महाभारत. लक्षात ठेवा, त्यामुळे हे नाम विशेष नाम आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, शिक्षकांनी सुरेशला वर्गात शाबासकी दिली. या वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्य रूप ओळखायचं आहे. पहा, या ठिकाणी शिक्षकांनी हा जो शब्द आहे हा अधोरेखित केलेला आहे आणि या शब्दातील आपल्याला किंवा हा अधोरेखित केलेला जो शब्द आहे त्याचं सामान्य रूप काय आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 तर शिक्षकान हे जे आहे हे या शब्दाचं सामान्य रूप आहे. पहा, दिलेलं जे वाक्य आहे यामध्ये मूळ शब्द काय आहे तर मूळ शब्द आहे शिक्षक. विभक्तीचं स्वरूप कोणतं आहे शिक्षकांनी. सामान्य रूप कोणतं आहे शिक्षकान आणि विभक्तीचा प्रत्यय कोणता लागलेला आहे नीन. लक्षात ठेवा, म्हणजे हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. शिक्षकांनी सुरेशला वर्गात शाबासकी दिली, यातील शिक्षकांनी हा जो शब्द आहे याचं सामान्य रूप जे आहे हे शिक्षकान होत आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, मध्य प्रदेशातील डॅश येथील अश्मयुगातील गुहाचित्रे खूप प्रसिद्ध आहेत. पहा, मध्य प्रदेशातील असं कोणतं ठिकाण आहे की त्या ठिकाणची अश्मयुगातील जी गुहाचित्रे आहेत ते खूप मोठी पॉप्युलर आहेत, म्हणजेच गाजलेली आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 तर भीमबेटका या ठिकाणची अश्मयुगातील जी काही गुहाचित्रे आहेत ही प्रसिद्ध आहेत आणि भीमबेटका हे जे आहे हे मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे, म्हणजेच MP. लक्षात ठेवा, भारतातील चित्रकलेची जी परंपरा आहे ही अश्मयुगातील गुहाचित्रांपासून सुरू होते. मध्य प्रदेशातील भीमबेटका येथील अश्मयुगातील जी गुहाचित्रे आहेत ही खूप प्रसिद्ध मानली जातात. तर भारतीय चित्रकलेची सुंदर नमुने म्हणून अजिंठा येथील लेण्यांमध्ये ते स्थित आहेत. महाराष्ट्रामध्ये वारली, बिहारमधील मधुबनी या आदिवासी चित्रशैली देखील या ठिकाणी आपल्याला प्रसिद्ध आहेत, हे पाहायला मिळतात. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मिलिंदने वयाची 13 वर्ष पूर्ण केली.
आता त्यानंतर किती वर्षांनी त्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होईल? मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि हा प्रश्न आपल्याला येणं गरजेचं आहे. पहा, या ठिकाणी 13 वर्ष हा आकडा खूप महत्त्वाचा आहे. या ठिकाणी आपण डायरेक्ट उत्तर पाहूया. तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 2, तर 5 वर्ष हे आपलं उत्तर असणार आहे. तर ते का असणार आहे पहा. भारतीय राज्यघटनेतील सन 1989च्या घटनादुरुस्तीनुसार मतदान करणाऱ्यांची वयोमर्यादा 21 वर्षावरून 18 वर्ष इतकी करण्यात आलेली आहे. म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवा, 1989 पूर्वी मतदान करण्यासाठी 21 वर्ष वय असणं आपल्याला गरजेचं होतं. पण ज्यावेळी घटनादुरुस्ती झाली 1989ची, त्यावेळी ह्या 21 वयावरून 18 वर्ष मतदानाचं वय हे निश्चित केलेलं आहे. लक्षात ठेवा. आणि मिलिंदचं किती सांगितलं आहे? मिलिंदची 13 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. म्हणजे 18 होण्यासाठी त्याला किती पहा, 13 अधिक 5 म्हणजे 18. अजून त्याला 5 वर्ष बाकी असणार आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, इंडिया डिवायडेड 1946 या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी 1946 हे जे आहे हे या वर्षीचं पुस्तक आहे. लक्षात ठेवा, असं आपल्याला सांगितलेलं आहे. कधी कधी आपल्याला प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो. तर आपल्याला काय विचारलंय? इंडिया डिवायडेड या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे जे आहेत हे इंडिया डिवायडेड या पुस्तकाचे लेखक आहेत. लक्षात ठेवा, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. इंडिया डिवायडेड पुस्तक कोणी लिहिलं? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी लिहिलं. तर देशाच्या फाळणीला विरोध करण्यासाठी हे जे पुस्तक आहे हे लिहिलं गेलं होतं. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे जे आहेत 1950 ते 1962 अशी एकूण 12 वर्ष या काळामध्ये भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून देखील त्यांनी कारभार पाहिलेला आहे. स्वतंत्र भारताचे किंवा भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहेत? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे जे आहेत हे भारताचे आपल्या पहिले राष्ट्रपती आहेत आणि त्यांचा कार्यकाळ लक्षात ठेवा 1950 ते 1962 इतका आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मानवी वर्तनाचे शास्त्र अशी व्याख्या खालीलपैकी कोणी केली होती? पहा, मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? तर मानसशास्त्र म्हणतो. अशी व्याख्या कोणाची होती? तर ही व्याख्या आहे ऑप्शन क्रमांक 1, तर वॉटसन या मानसशास्त्रज्ञाची ही व्याख्या आहे. यामध्ये पहा, मॅकडुगल यांची व्याख्या काय होती? तर मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र ही जी आहे हे मॅकडुगलची व्याख्या होती. आणि यामध्ये वॉटसन जे आहे त्यांची व्याख्या काय आहे? मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र ही त्यांची व्याख्या होती. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जेवढे काही 20चे विषयी जे प्रश्न घेतलेले आहेत हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला प्रिव्हियस क्वेश्चन पेपर मधील आपण घेण्यात आलेले आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी डॅश पद्धती अत्यंत उपयुक्त असते. पहा, हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. बालमानसशास्त्र यावरती हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. एखाद्या मोठ्या समूहाचं वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी कोणती पद्धत अत्यंत उपयुक्त असते? तर तिला म्हटलं जातं पहा ऑप्शन क्रमांक 2, तर सर्वेक्षण किंवा आपण त्याला म्हणू शकतो इन्स्पेक्शन. लक्षात ठेवा, सर्वेक्षण ही जी पद्धत आहे ही खूप महत्त्वाची असते. यामध्ये सर्वेक्षण लक्षात ठेवा, एखाद्या मोठ्या समूहाचं वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी सर्वेक्षण ही पद्धती खूप महत्त्वाची वापरली जाते. यानंतर दुसरी आहे पहा जीवन वृत्तांत. जीवन वृत्तांत ही काही व्यक्तींच्या वर्तनाचा सखोल अभ्यास करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्ती समूहाचा सूक्ष्मपणे अभ्यास करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. कोणती पद्धत? जीवन वृत्तांत पद्धत कधी वापरली जाते आणि सर्वेक्षण ही पद्धत कधी वापरली जाते हे आपल्याला येणं गरजेचं आहे. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो हे डॅशचे उदाहरण आहे. पहा मित्रांनो, हा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे. एखाद्या वेळी आपण कातड्याची जी निर्जीव पट्टा असतो त्याला अंधारामध्ये आपण साप समजतो आणि त्याला आपण घाबरतो, हे कशाचं उदाहरण आहे? तर हे उदाहरण जे आहे ते इंद्रिय भ्रमाचं उदाहरण आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. या ठिकाणी मित्रांनो वाक्य समजून घ्या. इंद्रिय भ्रम म्हणजे काय? तर उद्दीपक अस्पष्ट असला तरी किंवा त्याची पार्श्वभूमी बदलली असली तरी ज्ञानेंद्रियाकडून चुकीचा अर्थ लावला जातो. लक्षात ठेवा, त्याला म्हणतो आपण इंद्रिय भ्रम. म्हणजे एक प्रकारे काय? तर आपल्या इंद्रियांचा एक प्रकारे काय म्हणू शकतो? भ्रम झाला, हे त्याचं असणार आहे. यानंतर चित्तभ्रम म्हणजे काय? तर उद्दीपक समोर नसताना आपणास भास होतात, उद्दीपक नसल्याने संवेदना निर्माण होत नाहीत. म्हणजेच हे आहे चित्तभ्रम. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता म्हणून कोणाची ओळख आहे? पहा, साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता म्हणून कोणाची ओळख आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 2016 ते 2021 या 5 वर्षात बॅक टू बॅक प्रश्न विचारण्यात आलेला आहे. साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता म्हणून कोणाची ओळख आहे? तर ओळख आहे B.F. स्किनर यांची. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, माधव भित्रा नाही या वाक्याचा अर्थ न बदलता होणारे होकारार्थी वाक्य खालीलपैकी कोणते आहे? माधव भित्रा नाही या वाक्याचा अर्थ आपल्याला बदलू द्यायचा नाही आणि त्याचं होकारार्थी वाक्य बनवायचं आहे. तर काय आहे पहा, भित्रा नाही म्हणजेच काय, तर तो शूर आहे. लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. माधव शूर आहे हे जे आहे अर्थ बदलला नाही तरी हे होकारार्थी वाक्य झालेलं आहे. वाक्याचा अर्थाला बाधा न आणता रचनेत केलेला जो बदल आहे त्याला वाक्य रूपांतर असं म्हटलं जातं. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, आम्ही क्रिकेट खेळतो या वाक्याचा भूतकाळ खालीलपैकी कोणता आहे? आम्ही क्रिकेट खेळतो या वाक्याचा भूतकाळ खालीलपैकी कोणता आहे आपल्याला ओळखायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? आम्ही क्रिकेट खेळलो म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पहा, यामध्ये आपल्याला तीनही काळामध्ये असणारे वाक्य. आम्ही क्रिकेट खेळतो हे साधा वर्तमान काळ आहे. आम्ही क्रिकेट खेळू हे साधा भविष्य काळ आहे. आम्ही क्रिकेट खेळलो हा साधा भूतकाळ आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, धाकट्या भावाला परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे त्याला पत्र लिहिलेले आहे. पहा, तर ते कोणत्या प्रकारचे पत्र असेल? या ठिकाणी मित्रांनो पत्राचे खूप सारे प्रकार आहेत. आवेदन पत्र, मागणी पत्र, तक्रार अर्ज, विनंती अर्ज हे जे आहेत हे सर्व पत्राचे प्रकार आहेत. त्यामध्ये आपल्याला एक सिच्युएशन दिलेले आहे. धाकट्या भावाला परीक्षेमध्ये कमी गुण मिळाल्यामुळे त्याला लिहिलेलं जे पत्र आहे हे कोणत्या प्रकारचं असेल? तर लक्षात ठेवायचे, भाऊ बहीण वडील अशांना जर पत्र लिहायचं म्हटलं तर ते कौटुंबिक पत्रामध्ये येतं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. पहा, आवेदन पत्र नोकरीसाठी अर्ज करणारे पत्र असतं. मागणी पत्र म्हणजे काय? एखादं साहित्य किंवा वस्तूची मागणी करणारं पत्र मागणी पत्र असतं. तक्रार अर्ज काय असतो? तर होणाऱ्या त्रासाबद्दल तक्रार नोंदवणारे पत्र त्याला म्हणतो आपण पहा तक्रार पत्र. आणि विनंतीचा अर्ज काय असतो? तर होणारा त्रास कमी करण्यासाठी एखादी विनंती करणारं पत्र त्याला म्हटलं जातं विनंती पत्र. या ठिकाणी कौटुंबिक पत्र आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही खालीलपैकी कोण होते? पहा, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही. मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 2011 पासून ते 2023 पर्यंत पोलीस भरतीमध्ये जवळपास नाही म्हटलं तरी हा 48 ते 50 वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही कोण आहेत? तर याच प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर विनोबा भावे हे पहिले सत्याग्रही आहेत वैयक्तिक सत्याग्रहाचे. लक्षात ठेवा, आंदोलनाची सुरुवात कधी झाली? 17 ऑक्टोबर 1940 ला. आंदोलनाचे पहिले सत्याग्रही कोण होते? तर आचार्य विनोबा भावे. आणि आंदोलनाचे दुसरे सत्याग्रही कोण होते? तर पंडित जवाहरलाल नेहरू. यांच्याविषयी अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. पहा, पंडित नेहरू हे जे आहेत, ज्यावेळी भारत आपला 1947 ला स्वतंत्र झाला तर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू हे होते. पर्याय क्रमांक या प्रश्नाचं उत्तर होईल पहा विनोबा भावे. ऑप्शन क्रमांक 4. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश होतो? पहा, अंदमान निकोबार हे जे 2 केंद्रशासित प्रदेश आहेत, पहा केंद्रशासित प्रदेश, तर तो कोणत्या उच्च न्यायालयाच्या हद्दीमध्ये येतो? तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर कोलकाता उच्च न्यायालयाच्या कक्षेमध्ये येतं पहा अंदमान निकोबार केंद्रशासित प्रदेश. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता होणार आहे? पहा, चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे म्हणजेच काय? तर जन्मतःच खूप श्रीमंत असणे, त्यालाच आपण म्हणतो गर्भ श्रीमंत असणे. पर्याय क्रमांक 3. पहा, चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे यावरती आपण एक वाक्य देखील घेतलेलं आहे. वाक्य काय आहे? अभिषेक चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला होता, त्यामुळे त्याला हवी ती असलेली प्रत्येक गोष्ट अगदी लहानपणापासूनच मिळत होती. म्हणजेच तो गर्भ श्रीमंत असणारा व्यक्ती आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, चित्त अधिक आनंद हा विग्रह केलेल्या शब्दाचा एकच सामासिक शब्द कोणता होईल? पहा, या ठिकाणी सामासिक शब्द दिलेला आहे मित्रांनो, आपल्याकडून मिस्टेक झालेली आहे. सामासिक शब्द कोणता आहे? तर चित्त अधिक आनंद म्हणजेच काय? तर ऑप्शन क्रमांक 1 चिदानंद हे त्याचा संधी विग्रह असणार आहे. पहा, चित्त अधिक आनंद म्हणजे चिदानंद, आणि हा तृतीय व्यंजन संधीचा प्रकार आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे.